अजिंठा वन परिक्षेत्र अंतर्गत अंधारी शिवारातील गट नंबर 36 येथे वन विभागाचे अधिकारी संतोष दोडके आणि कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई करत एका बिबट्याला सुखरूप जेरबंद केले। परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते। बिबट्या अंधारी शिवारामध्ये असल्याची माहिती मिळताच वन अधिकारी संतोष दोडके आणि यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद करून सुखरूप त्याच्या अधिवासात सोडण्यात आले। त्यामुळे सर्वत्र या विभागाचं कौतुक होत आहे। क्षेत्र अंधारी परिसरातील गट नंबर 36 या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून एका बिबट्याने हौदस घातला होता आणि त्याच बिबट्याला आज अजिंठा वन परिक्षेत्र यांचे जे अधिकारी आहे, वरिष्ठ वन विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी, त्यांनी जेरबंद केलेला आहे। तर काय सांगणार, नेमका काय प्रकार घडला होता, कसा त्याला पकडण्यात आला आहे? वन परिक्षेत्र अजिंठा अंतर्गत अंधारी शिवारामध्ये गट नंबर 36 मध्ये युसुफ खा आयुब खा पठाण या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो गोठा होता, त्या गोठ्यामध्ये रात्री 8-9च्या सुमारामध्ये एक वन्यप्राणी बिबट्या त्या गोठ्यात शिरूनसनी शिकारीसाठी शिरला होता। त्याची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अजिंठा अंतर्गत असलेले आमचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी जाऊनसनी चौकशी केली। चौकशी दरम्यान सदरील बिबटा हा घरामध्ये दिसून आढळल्यानंतर आम्ही सहाय्यक वन संरक्षक भांबरे सर आणि उपवन संरक्षक माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके साहेब तसेच अजिंठ्यातील सर्व स्टाफ यांनी मिळून व गावकऱ्यांच्या सहाय्याने सदरील ऑपरेशन हे 2 ते 3 तास चालले आणि 2-3 तासानंतर सदरचा बिबट्या हा सकाळी 15 तारखेला सकाळी म्हणजे 2-3 तास ऑपरेशन चालल्यानंतर 2-3 तासानंतर सदरचा बिबट्या शेवटी जेरबंद करण्यात आला। अंदाजे किती वर्ष वय आहे बिबट्याचं? सदरील बिबट्याचं वय अंदाजे 12 ते 13 वर्षाचा बिबट्या आहे। बरं, आपल्या कार्यालयामध्ये बिबट्याला किती दिवस ठेवणार आणि नंतर त्याच्या सहवासात किती दिवसांनी त्याला सोडून द्यायचं याची माहिती सपोज आता जे आहे, जे वरिष्ठ अधिकारी आणि जे पशुवैद्यकीय अधिकारी हे त्यांचं पूर्ण हे करतील, त्याचं तब्येती कशी आहे, काय आहे, तो सुखरूप आहे का, त्याचं ते सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। त्याची तब्येत कशी काय आता? आता सध्या त्याची तब्येत चांगली आहे। हा बिबट्या पकडण्यात आला या परिसरामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये 20-25 घटना अशा घडल्या की बिबट्यांनी वन्यजीवावरती किंवा वन्यजीव पण म्हणण्यापेक्षा पाळीव प्राण्यांवरती हल्ला करून त्यांना दुखापत करणे किंवा त्यांना मारण्याच्या घटना घडलेल्या आहे। आणि अजिंठा वन विभागाने आज एकदम स्तुत्य कामगिरी केलेली आहे, चांगली कामगिरी केलेली आहे। ते जे आपले वरिष्ठ अधिकारी दोडके साहेब आहे यांनी आज बिबट्याला सकाळी जेरबंद केलं आणि त्याला आता हलवण्यात येत आहे। तिथून आपल्या जवळच असलेल्या गौतडा अभयारण्यामध्ये त्याला नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त करण्यात येणार आहे। आणि बिबट्या हा अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे, जीवसाखळीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपल्याला सर्वात पहिलं असं वाटतं की बिबट्या आला आपल्या परिसरामध्ये, पण हे का आला हे अधिक महत्त्वाचं आहे। आपण त्याचा अधिवास संपवला, वन्यजीवनांचा अधिवास वन्यजीवन मानवी गावाकडे वस्तीकडे येण्याचं कारण किंवा ह्या गोष्टीचं मुख्य कारण म्हणजे अधिवासाला घरघर लागणे, आता अवैध सूक्ष्मतोड असेल किंवा जे काय गोष्टी असतील, मानवी अतिक्रमण असेल त्या ठिकाणी, तर हे जे काय घडतं आहे, वन्यजीव गावाकडे काय येतं किंवा ह्या घटनांच्या घडताचं एकमेव कारण असे लॉस ऑफ हॅबिटेट, अधिवासाला घरघर लागल्यामुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत। हो, तर हे बघू शकता, अजिंठा वन परिक्षेत्रातील कर्मचारी आहे, त्यांनी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि ज्या भागातून बिबट्याला पकडण्यात आलेले आहे त्या भागातील नागरिकांनी देखील आता निस्वार्थतेचा श्वास सोडलेला आहे। स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, अजिंठा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।